नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो। डी हाईक न्यूज। रक्षाबंधनापूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ अपेक्षित, अशी मोठी आनंदाची बातमी पुढे येत आहे। जाणून घ्या सविस्तर या बातमीविषयी या व्हिडिओच्या माध्यमातून। त्या अगोदर मित्रांनो, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो, महागाई भत्ता म्हणजे डी आणि महागाई मदत म्हणजे DR द्वारे पगारवाढीसाठी केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारक श्वास रोखून वाट पाहत आहेत। हे समायोजन त्यांच्या फायद्याचे असेल म्हणून सुमारे 1 कोटी लोकांना याचा फायदा होण्याची शक्यता आहे आणि 2025च्या रक्षाबंधन सणाच्या अगदी आधी ही घोषणा होण्याची शक्यता आहे। सामान्यतः महागाई भत्त्यात वाढ जुलैपासून होते आणि ती थोडा उशीर जाहीर केली जाते। भारतातील सणाच्या हंगामाच्या अगदी आधी ऑक्टोबरच्या आसपास पेमेंट केले जाते। हे सर्व महागाईत सतत वाढ होत असताना कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना त्रास कमी करण्यासाठी 7व्या वेतन आयोगाच्या अनुदानाची अंतिम वाढ। मित्रांनो, जानेवारी 2016 मध्ये लागू झालेल्या 7व्या वेतन आयोगाअंतर्गत ही शेवटची महागाई भत्ता वाढ असेल आणि डिसेंबर 2025 पर्यंत संपेल। जानेवारी ते जून 2025 पर्यंतचा अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक म्हणजे AICPIच्या आकडेवारीच्या आधारे करण्यात येणाऱ्या या समायोजनामुळे सुमारे 33 लाख कर्मचारी आणि 63 लाख पेन्शनधारक प्रभावित होतील। मे 2025 पर्यंतच्या आकडेवारीनुसार महागाई भत्त्याच्या सध्याचा अंदाज 57.85% आहे, म्हणजेच वाढ सुमारे 3% असू शकते, ज्यामुळे महागाई भत्ता 55% 58% पर्यंत वाढू शकतो। अंतिम आकडा जून आकडेवारीसह स्थापित केला जाईल, जो 31 जुलै 2025 पर्यंत अंतिम केला जाईल। पगारावर काय परिणाम होईल पहा मित्रांनो। या महागाई भत्त्यात वाढ केल्याने काही प्रमाणात आर्थिक दिलासा मिळेल। 18,000 रुपयांच्या मूळ वेतनात 3% वाढ म्हणजे दरमहा 540 रुपयांची वाढ, तर 4% वाढ म्हणजे महिन्यासाठी 720 रुपयांची वाढ। जुलै ते सप्टेंबर महिन्याच्या थकबाकीचा हिशोब केला तर ही देणी उत्सवाला मोठी चालना देईल। मोदी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर रक्षाबंधन किंवा दिवाळीच्या वेळी याची घोषणा होण्याची अपेक्षा आहे, जेणेकरून सरकारी कर्मचाऱ्यांना सर्व बाजूंनी वेळेवर आर्थिक मदत मिळू शकेल। पुन्हा भेटूया नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।